हाय फ्रेंड्स, ऑसिलेशनच्या पार्ट 5 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण आतापर्यंत ऑसिलेशन म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन या चॅप्टर मध्ये जे काही पाहिले महत्त्वाचे इक्वेशन न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ते मी एक वेळ बोर्डवर एक्सप्लेन करतो. पहा, सर्वात मेन फॉर्म्युला आपण पाहला रिस्टोरिंग फोर्सचा जो होता F = -kx की ज्यामध्ये k असतो आपला फोर्स कॉन्स्टंट. याच इक्वेशनवरनं फॉर्म्युला बनतो k चा फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर पहिला फॉर्म्युला आहे रिस्टोरिंग फोर्सचा आणि दुसरा फॉर्म्युला आहे फोर्स कॉन्स्टंटचा. या फोर्समुळे जे भेटतं बॉडीला एक्सेलेरेशन त्याचं इक्वेशन आपण लिहिलं होतं असतं -ω²x. मग यामध्ये ओमेगा असते आपली अँग्युलर व्हेलॉसिटी. जर तिचा फॉर्म्युला आपण यावरनं बनवला तर तो बनतो ω = एक्सेलेरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर पहिला फॉर्म्युला आहे आपला लिनियर एक्सेलेरेशनचा आणि दुसरा फॉर्म्युला आहे आपला अँग्युलर व्हेलॉसिटीचा. सोबतच आपण एक रिलेशन पाहिलं होतं की ω²ची किंमत नेहमी असते k/m की k असतो फोर्स कॉन्स्टंट आणि m असतं बॉडीचं मास. याच फॉर्म्युल्यावरनं परत फॉर्म्युला भेटतो ओमेगाचा √(k/m). तर परत k असतं आपलं फोर्स कॉन्स्टंट आणि m असतं आपल्या बॉडीचं मास. सोबतच पार्ट 3 मध्ये आपण डिराइव्ह केलं होतं डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ते होतं d2x/dt² प्लस ω²x = 0. हे होतं आपलं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पार्ट 4 मध्ये आपण काय पाहिलं, या डिफरन्शियल इक्वेशनचा वापर करून जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलसाठी जर कुठल्याही पोझिशनला म्हटलं काढा एक्सेलेरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, तर ते जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे तर आपण ते इक्वेशन केले होते डिराइव्ह. पहा, जो पार्टिकल परफॉर्म करतो आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचा पाथ नेहमी असतो स्ट्रेट लाईन, ज्याला आपण नाव देतो AB. तर A आणि B असतात एक्स्ट्रीम पोझिशन, तर O असते सेंटरला बरोबर मीन पोझिशन. आणि एक जनरल पोझिशन होती P की ज्या ठिकाणी पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं होतं x आणि किती वेळ लागला होता याला टाइम t. मग या पोझिशन P ला जनरल फॉर्म्युले काय असतात एक्सेलेरेशनचे, व्हेलॉसिटीचे आणि डिस्प्लेसमेंटचे, तर ते आपण केले डिराइव्ह. ते होते असे A' असतं -ω²x, नंतर V असतं ±ω (a² - x²) आणि तिसरा फॉर्म्युला होता x = a sin of ωt + φ. तर पहा, फाय किंवा अल्फा आपण दोन्ही घेऊ शकतो की जो असतो आपला कॉन्स्टंट ऑफ इंडिकेशन. जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं कुठल्याही पोझिशनला जर म्हटलं काढा एक्सेलेरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, तर आपण हे 3 फॉर्म्युले केले होते डिराइव्ह, जे होते जनरल इक्वेशन आणि ते आपण डिराइव्ह केले विथ द हेल्प ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर पहा, या तीनही फॉर्म्युल्याला जनरल का बरं म्हणता येईल, या दोघांना जनरल म्हणता येईल का बरं, यामध्ये x आले आणि x ची किंमत सर्व ठिकाणी सारखी नसते. जर तुम्ही x ची व्हॅल्यू या ठिकाणी पाहिली तर असते 0, या ठिकाणी x असते आणि या ठिकाणी असते +a किंवा या साईडला असते -a. तर a काय असतं, अँप्लिट्यूड. मी सांगितलं तुम्हाला a हा जो सिम्बॉल आपण घेतला आहे तो आहे अँप्लिट्यूडचा. काय असतं अँप्लिट्यूड, ज्यावेळेस पार्टिकल आपली मोशन सुरू असताना जास्तीत जास्त दूर येतो मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत, तर हे जे एवढं डिस्टन्स आहे की मॅक्सिमम डिस्टन्स जे पार्टिकलचं झालेलं आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. तर डेफिनेशन पुढे पाहायची आपल्याला. थोडक्यात लक्षात ठेवा, ए हा सिम्बॉल आहे अँप्लिट्यूडचा की जे आहे पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. जर ते या ठिकाणी पकडलं तर +a आणि या ठिकाणी पकडलं तर काय असतं -a. तर ज्या ठिकाणी आपल्याला एक्सेलेरेशन किंवा व्हेलॉसिटी पुट करायची आहे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पाहायचं किती आहे ते पुट करायचं आणि त्या ठिकाणचं भेटतं आपल्याला एक्सेलेरेशन किंवा व्हेलॉसिटी. एक्स फॉर्ममध्ये इक्वेशन असल्यामुळं यांना म्हणता येईल जनरल इक्वेशन. आता हे सुद्धा जनरल आहे, मग हे तर एक्सच आहे, मग याला जनरल का बरं म्हटलं गेलं, यामध्ये फाय आलंय. फायची व्हॅल्यू सर्व ठिकाणी सारखी नसते. फायची व्हॅल्यू असते या ठिकाणी 0, त्या ठिकाणी असते 90 डिग्री. तर सर्व ठिकाणी फाय सारखं नसतं. ज्या ठिकाणचं आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे त्या ठिकाणची फायची व्हॅल्यू पुट करा, त्या ठिकाणचं भेटतं आपल्याला डिस्प्लेसमेंट. आता हे जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मी डिराइव्ह केलं होतं हे होतं जनरल की जे तुम्हाला कुठेही वापरता येतं. पण जर तुम्हाला सांगितलं गेलं की पार्टिकलची मोशन स्टार्ट होते पर्टिक्युलर एकतर मीनला किंवा पर्टिक्युलर एकतर एक्स्ट्रीमला, तर तुम्हाला एवढं मोठं इक्वेशन वापरायचं काम नाही. मग हे इक्वेशन रिड्यूस करून कसं होईल, तर तेच आपल्याला पाहायचं. आता दोन वेगवेगळ्या ठिकाणी इक्वेशन कसं बनतं, तर
पार्ट 5 मध्ये आपला टॉपिक आहे डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इन टू पर्टिक्युलर केसेस, की जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं हे इक्वेशन आहे जनरल डिस्प्लेसमेंटचं. तर ते मला आता दोन वेगवेगळ्या पर्टिक्युलर केसमध्ये बनवायचं आहे. तर मी सुरुवात करतो पार्ट 5 ला. पहा मी आता हे इरेज करणार सर्व. जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचा पाथ आपण नेहमी घेतो स्ट्रेट लाईन जो असतो ए बी, की त्यामध्ये ए आणि बी असतात एक्स्ट्रीम पोझिशन, तर बरोबर सेंटरला असते मेन पोझिशन ओ. हिला म्हणतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हिला म्हणायचं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, आणि ही असते आपली एक जनरल पोझिशन पी, की ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असतं आपलं एक्स आणि किती वेळ लागतो पार्टिकल याला टाइम टी. तेच डिस्प्लेसमेंट जर मी या ठिकाणी घेतलं तर ते असतं 0 आणि ते या साईडला घेतलं तर असतं प्लस ए, जर या साईडला घेतलं तर असतं मायनस ए. तर प्लस ए किंवा मायनस ए, तर एला काय म्हणायचं मी लागलंच तिथे लिहून ठेवतो. ए हा आहे आपला ॲम्प्लिट्यूड, ए काय आपला ॲम्प्लिट्यूड. आता जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं जनरल पोझिशन पीला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे आधी मेन्शन करतो. सो देअरफॉर जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज गिव्हन बाय. मग इथं एक्सची किंमत काय असते एक्स असते, तर त्या ठिकाणी एक्सचा फॉर्म्युला काय आहे तो आधीच आपण डिराईव्ह केलेला आहे, जो आहे एक्स इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय, सॉरी सिम्बॉल फाय, याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 1. पहा जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलची ही जी जनरल पोझिशन आहे या पोझिशन पीला डिस्प्लेसमेंट एक्स आणि टाइम टी आहे. तर अशा जनरल पोझिशनला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय ते मी मेन्शन केलं. सो जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज गिव्हन बाय इक्वेशन एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, की ज्यामध्ये ए आहे आपला ॲम्प्लिट्यूड, ओमेगा आहे आपली अँग्युलर व्हेलॉसिटी, टी आहे आपला इन्स्टंटेनियस टाइम आणि फाय आपलं फाय आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता हे जे जनरल इक्वेशन आहे हे मला दोन पर्टिक्युलर केसमध्ये बनवायचं आहे. तर त्यामध्ये मी हेडिंग लिहितो केस फर्स्ट. केस फर्स्ट जी आपली आहे त्यामध्ये मला मेन्शन करावं लागेल इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम, मी शॉर्टमध्ये लिहितो मेन पोझिशन. पहा जर पार्टिकलची तुम्हाला मोशन माहीत आहे की स्टार्ट होतं मेनला, तर हे इक्वेशन आपल्याला कसं रिड्यूस करता येईल. इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन, जर पार्टिकलची सुरुवात या ठिकाणी झाली तर आपल्याला माहिती आहे स्टार्टिंगलाच पार्टिकल डिस्प्लेसमेंट काय पकडायचं 0 आणि सोबतच जो इन्स्टंटेनियस टाइम आहे तो सुद्धा काय पकडायचा 0. मग एक्सची व्हॅल्यू 0 आणि टीची व्हॅल्यू 0 या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे आहे. सो पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1. तेव्हा कुठे इक्वेशन बनतं एक्स व्हॅल्यू 0, ए साइन ऑफ ओमेगा इंटू टीची व्हॅल्यू 0 प्लस काय उरलं फाय. आता हे जे ए या साईडला मल्टिप्लाय आहे इकडेला डिवाइड होईल. सो 0 अपॉन समथिंग काय होईल 0च. मग समोर काय उरलं साइन ऑफ 0 इंटू ओमेगा 0, 0 प्लस फाय ओनली फाय. मग इक्वेशन बनतं साइन ऑफ फायचं इज इक्वल्स टू 0. सध्या इकडे हे साइन ऑफ आहे, समोर शिफ्ट करा तर विथ साइन इनवर्स ऑफ, तर फायचं इक्वेशन होईल साइन इनवर्स ऑफ 0. आता आपल्याला हे पाहायचं आहे कुठल्या कुठल्या अँगलला साइनची व्हॅल्यू असते 0. तर मी एक साइन सर्कल इथे ड्रॉ करतो. पहा हे मी काढतो एक साइन सर्कल, आपल्याला व्हॅल्यू पटापट घेता यावं त्यासाठी. इथे अँगल असतो 0, इथं असतो π/2, या ठिकाणी असतो पाय, या ठिकाणी असतो 3π/2 आणि इथं पूर्ण होतो 2π. आणि जर या व्हॅल्यू असतील साईनच्या तर पहा साइन 0 नेहमी असतं 0 आणि 0च्या समोर सुद्धा काय असतं नेहमी 0. तर साइन अँटी काय असतं +1, तर +1च्या उलट या साईडला लिहायचं -1. तर पहा जर तुम्हाला केव्हाही व्हॅल्यू घ्यायची आहे साईनच्या
तर साईन 0 0, साईन 2 पाय सुद्धा असतं 0 आणि साईन पाय सुद्धा असतं 0. साईन 90 असतं, 90 म्हणजेच पाय बाय 2 1. तर साईन 270 म्हणजेच 3 पाय बाय 2 असतं -1. 0च्या समोर लिहायचं 0 आणि 1च्या समोर लिहायचं -1. ही एक सायक्लिक ऑर्डर आहे की 0 + 0 - अशी ही सायकल पूर्ण होते. तर पहा या ठिकाणी आपल्याला काम पडलंय की कुठल्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू असते साईनची 0. तर ते अँगल मी इथं मेन्शन करतो. फायची पहिली किंमत असते मग 0, साईन 0 0 किंवा अजून एक घेतो ऑरमध्ये अँगल असतो पाय. तर पहा साईनची जी 0 व्हॅल्यू आहे ती 0 अँगलला आणि पाय अँगलला आहे. या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला इथं टाकायचे आहे. सो पुट इन इक्वेशन 1. अगेन पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर व्हॅल्यू बनते एक्सची प्लस मायनस ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस 0. आता ओमेगा टी मध्ये 0 ॲड केलं नाही केलं फरक पडणार नाही. त्यामुळे सिम्पली इक्वेशन बनलं एक्स इक्वल्स टू प्लस ए साइन ऑफ ओनली ओमेगा टी. या इक्वेशनला इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. मी स्क्वेअर बॉक्स करतो. हे इक्वेशन तुम्हाला तेव्हाच वापरायचं आहे जर तुम्हाला माहिती आहे पार्टिकल आपली मोशन स्टार्ट करतो फ्रॉम मीन पोझिशन. पहा केस फर्स्टमध्ये मी डेराइव्ह केलं इक्वेशन. जर पार्टिकल आपली मोशन स्टार्ट करतो मीन पोझिशनला तर डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. आता इक्वेशन प्लस मायनस का बरं? जर पार्टिकलनं मोशन स्टार्ट केली मीनला आणि तो चालला टुवर्ड द राईट साइड तर साइन घ्या पॉझिटिव्ह. तर तोच पार्टिकल मीनला स्टार्ट होतो पण चालला टुवर्ड द लेफ्ट साइड तर साइन घ्या कोणतं? निगेटिव्ह. त्यामुळं डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जर चालला टू द राईट साइड मीन्स पॉझिटिव्ह साइड तर डिस्प्लेसमेंट घ्या पॉझिटिव्ह. जर तो चालला टू द लेफ्ट साइड म्हणजेच निगेटिव्ह साइड तर डिस्प्लेसमेंट घ्या निगेटिव्ह. तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे केव्हा? जेव्हा पार्टिकल आपली मोशन स्टार्ट करतो मीनला. आता केस सेकंड, इफ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. लिहितो या ठिकाणी मी इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम शॉर्ट म्हणली तो एक्स्ट्रीम पोझिशन. पहा एम पीचा अर्थ आहे मेन पोझिशन आणि ईपीचा अर्थ आहे एक्स्ट्रीम पोझिशन. आता केस सेकंडमध्ये पार्टिकल मोशन स्टार्ट करतो एक्स्ट्रीमला. आता हे आपल्याला माहित नाही ती पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे का निगेटिव्ह. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू घेतो मी बोथ प्लस किंवा मायनस ए की ज्यामध्ये ए आहे आपला अँप्लिट्यूड आणि टी हा टाइम काय पकडायचा 0. मोशन कुठेही स्टार्ट हो टाइम नेहमी काय पकडायचा 0च. फक्त इथं एक्सची व्हॅल्यू जी 0 होती आता ती 0 नाही आहे ती प्लस किंवा मायनस ए आहे की ज्या एचा अर्थ काय आपला अँप्लिट्यूड. आता या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला टाकायचे इक्वेशन 1 मध्ये. सो पुट इन इक्वेशन 1. देयरफॉर एक्सची व्हॅल्यू काय आहे प्लस मायनस ए साइन ऑफ ओमेगा इंटू टीची व्हॅल्यू 0 प्लस इथं फाय जो आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. पहा त्या साईडला जे मल्टिप्लाय असणार ए इकडे डिवाइड होईल. सो ए बाय ए काय होईल 1. त्यामुळे इकडे उरेल प्लस मायनस 1. समोर उरलं साइन ऑफ 0 प्लस फाय ओमेगा इंटू 0 0 0 प्लस फाय ओनली फाय. आता या साईडला असणारं फाय जे साइन ऑफ आहे इकडे शिफ्ट करा. त्याआधी आपण दाखवू की साइन ऑफ फायची व्हॅल्यू बनली प्लस मायनस 1. आता हे साइन ऑफ तिकडे गेल्यावर साइन इनवर्स ऑफ तर फायचं इक्वेशन बनतं साइन इनवर्स ऑफ प्लस मायनस 1. जसं आपण या ठिकाणी पाहिलं कुठल्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू असते 0 तर अँगलला 0 आणि पाय. तसंच आता परत कुठल्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू असते साईनची प्लस किंवा मायनस 1 तर इथं पहा जर मी साइन 90 घेतलं तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह 1 आहे आणि जर साइन घेतलं 270 किंवा 3π/2 तर व्हॅल्यू -1 आहे. तर मला दोन व्हॅल्यू दाखवायच्या अँगलच्या मी दाखवू शकतो. देयरफॉर फाय इक्वल्स टू विल पहिली व्हॅल्यू π/2 म्हणजे 90 डिग्री और मग दुसरी व्हॅल्यू आहे 3π/2. आता फायची जी व्हॅल्यू मला मिळाली तर ती मला परत या इक्वेशन 1 मध्ये टाकायची आहे. सो पुट इन इक्वेशन 1. देयरफॉर इक्वेशन बनतं एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. तर पहा हा एक फॉर्म्युला आहे का साइन 90 प्लस थिटाला आपण काय म्हणतो कॉस थिटा. साइन 90 प्लस थिटाला मला कॉस थिटा लिहिता येतं म्हणून माझं इक्वेशन बनतं एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए कॉस ऑफ ओमेगा टी. ओमेगा टी काय आपला हा थिटा.
तर मी परत याही इक्वेशनला स्क्वेअर बॉक्स करतो, कारण की हे पण इक्वेशन आपलं न्यूमरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. हे इक्वेशन तेव्हाच वापरा जेव्हा आपल्याला माहिती आहे की पार्टिकल मोशन स्टार्ट करतो एक्स्ट्रीमला. तर पहा, दोन पर्टिक्युलर केसेसमध्ये मी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. मी परत एक वेळ रिवाईज करतो, पूर्ण लक्ष ठेवा. पार्ट 5 मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंटचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो दोन केसमध्ये बनवायचा आहे पर्टिक्युलर. तर पहा, मी हेडिंग लिहिलं पार्ट 5 मध्ये, डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इन टू पर्टिक्युलर केसेस. की दोन पर्टिक्युलर केसमध्ये डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं ते आपल्याला करायचं डिराईव्ह. पहा, मी एक स्ट्रेट लाईन पाथ घेतला ए बी नावाचा, की त्यामध्ये ए आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, बी आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ओ आहे मीन पोझिशन, आणि हे जनरल पोझिशन आहे पी. जर या ठिकाणी पार्टिकल असेल तर डिस्प्लेसमेंट एक्स असतं आणि टाइम टी असतो. जर पार्टिकल या ठिकाणी असेल तर डिस्प्लेसमेंट असतं 0, या ठिकाणी असेल तर असतं प्लस अँप्लिट्यूड ए आणि इथं असतं मायनस अँप्लिट्यूड ए. तर ए हा आहे आपला अँप्लिट्यूड. आता समजा आपल्याला पार्टिकल की नेमकी मोशन स्टार्ट करतो कुठं माहित नाही, मग या पी पोझिशनला जे असतं जनरल इक्वेशन आधी आपल्याला ते मेन्शन करावं लागेल. सो जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय, जे आपण आधीच केलेले दिल्या, एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, की ज्यामध्ये ए आहे अँप्लिट्यूड, ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, टी आहे आपला इन्स्टंटेनियस टाइम आणि फाय आहे आपलं कॉन्स्टंट ऑफ इंडिकेशन. याला मी नाव दिलं इक्वेशन नंबर 1. आता केस फर्स्टमध्ये मला क्लिअर माहित आहे की पार्टिकल स्टार्ट करतो मीनला आपली मोशन. सो इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, तर आपल्याला माहित आहे जर पार्टिकलची सुरुवात या ठिकाणी झाली तर एक्सची किंमत काय निघते 0. जर पार्टिकल हल्लाच नाही तर स्टार्टिंगला एक्स काय असणार 0 आणि टाइम टी सुद्धा काय असणार 0. या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे आहे. पुट केली एक्सची व्हॅल्यू 0, ए साइन टीला पण पुट केलं 0 आणि फाय ॲज इट इज. तर पहा, 0/a घेतलं तर 0च होईल. समोर काय उरलं 0 इंटू ओमेगा 0, 0 प्लस फाय ओनली फाय. तर इक्वेशन बनतं साइन ऑफ फाय इक्वल्स टू 0. आता या सेकंडचं साइन तिकडे जर घेतलं तर विल साइन इनवर्स ऑफ, तर फाय इक्वल्स टू विल साइन इनवर्स ऑफ 0. आता मला 0 ही व्हॅल्यू साइन मध्ये कशा अँगलला येते, तर ते अँगल आहे 2, 0 किंवा पाय. मग मला कळलं की मेन पोझिशनला फायची व्हॅल्यू मी घेऊ शकतो 0 डिग्री किंवा पाय, तर 0 घेऊ आपण. तर पहा, मेन पोझिशनला फायची व्हॅल्यू काय असते 0. तर मग ती किंमत मला या इक्वेशन मध्ये टाकायची आहे. सो पुट इन इक्वेशन 1 टाकली मी फायची व्हॅल्यू 0. तर पहा, इक्वेशन बनलं एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी प्लस 0, म्हणजेच फक्त ओमेगा टी. तर पहा, इक्वेशन 2 च्या खाली मी लिहू शकतो, दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट फॉर अ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. दिस डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉसिबल आहे. का बरं? जर पार्टिकल मीनला मोशन स्टार्ट करतो तर त्यामध्ये दोन केस आहे, एक तर तो चालला टुवर्ड द राईट साइड, एक तर चालला टुवर्ड द लेफ्ट साइड. जर चालला राईटला म्हणजे पॉझिटिव्ह साईडला तर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह पकडा, जर चालला निगेटिव्ह साईडला तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन कसं घ्या निगेटिव्ह. तर हे होतं आपलं पहिलं पर्टिक्युलर इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता केस 2 मध्ये जो पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम होता मीन, आता तोच पार्टिकल स्टार्ट होतो फ्रॉम एक्स्ट्रीम. इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम मध्ये ही एक्स्ट्रीम का ती एक्स्ट्रीम नॉट शुअर, त्यामुळे एक्सला काय घ्या प्लस किंवा मायनस दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल आहे अँप्लिट्यूडच्या. एक्सची व्हॅल्यू दाखवा प्लस किंवा मायनस ए आणि टाइम काय दाखवा 0. या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे आहे. सो पुट इन इक्वेशन 1. तर एक्सची व्हॅल्यू मी पुट केली या ठिकाणी प्लस मायनस ए साइन ओमेगाची, टीला पुट केलं 0. तर पहा, या एला हे ए डिवाइड होईल, तर ए बाय ए कॅन्सल होईल, म्हणजे उरला 1, 0 प्लस फाय ओनली फाय. तर साइन ऑफ फायची किंमत बनली प्लस मायनस 1. आता परत हे साइन इकडे शिफ्ट करा तर होईल साइन इनवर्स ऑफ प्लस मायनस 1. परत कोणकोणत्या अँगलला व्हॅल्यू असते साइनची प्लस किंवा मायनस 1. तर पहिला अँगल दाखवला मी π/2 आणि दुसरा अँगल दाखवला 3π/2. तर परत फायची किंमत π/2 किंवा 3π/2, त्यापैकी π/2 पुट करा इन इक्वेशन 1. पुट केली तर पहा, इक्वेशन बनलं एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी प्लस π/2. आता या स्टेपला मी वाचतो कसं पहा, साइन 90 प्लस थिटा, थिटा म्हणजे कोण ओमेगा टी, साइन 90 प्लस थिटा हा फॉर्म्युला काय असतो पुढे कॉस थिटा. तर साइन
पाय बाय 2 प्लस ओमेगा टीला मला लिहिता येतं कॉस ओमेगा टी. आता पहा, जसं हे इक्वेशन होतं पर्टिक्युलर, तसं हे दुसरं पर्टिक्युलर. हे वापरा पार्टिकल इफ स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन, हे वापरा इफ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. तर मी लिहू शकतो या इक्वेशनच्या खाली. हां, परत फायची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली पहा, मी दाखवू शकतो. फायची व्हॅल्यू या ठिकाणी आली 90 डिग्री किंवा पाय बाय 2 रेडियन. तर पहा, फायची किंमत सर्व ठिकाणी सारखी नसते, कुठं असते कमी, कुठं असते जास्त, म्हणून इक्वेशन कसं आहे जनरल. तर इक्वेशन 3 जे आलेलं आहे, इक्वेशन 3च्या खाली मी लिहू शकतो दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट फॉर अ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. अगेन डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. जर पार्टिकल एक्स्ट्रीमला स्टार्ट झाला या, जर पार्टिकलची या एक्स्ट्रीमला मोशन स्टार्ट झाली मीन्स अशी, तर डिस्प्लेसमेंट कसं पकडा पॉझिटिव्ह. आणि जर त्याच पार्टिकलची मोशन स्टार्ट झाली या एक्स्ट्रीमला तर पकडा निगेटिव्ह. मग डिस्प्लेसमेंट याही ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉसिबल आहे. जर पार्टिकलची मोशन स्टार्ट होते या एक्स्ट्रीमला म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला तर इक्वेशन घ्या पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये. जर पार्टिकलची मोशन स्टार्ट झाली या एक्स्ट्रीमला तर या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घ्या निगेटिव्ह. तर आपण पार्ट 5 मध्ये काय पाहिलं, जे डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन आहे ते आपण बनवलं पर्टिक्युलर. पर्टिक्युलर हे आणि पर्टिक्युलर हे दोघांमध्ये फरक आहे. या ठिकाणी पार्टिकल स्टार्ट होतो मीनला, या ठिकाणी पार्टिकल स्टार्ट होतो एक्स्ट्रीमला. थँक्यू.